वक्फबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आदेश हे या देशातील संसदीय लोकशाही व्यवस्थेला अधोरेखित करणारे आहेत। संसदेकडे बहुमत असलं तरी सुद्धा घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन संसद कायदा करू शकत नाही हेच कोर्ट सांगतंय। अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे। तर 7 दिवसाची स्थगिती म्हणजे कोर्टाने दिलेला निर्णय आहे का? अंतिम निर्णय झाल्यावरती स्थगितीचा प्रश्न उपस्थित होत नाही असं मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं। न्यायालय अशा कायद्यांना जे घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊ शकतात त्यांना निश्चितपणे रोखण्याचं काम करू शकतात। आज सुप्रीम कोर्टने ते रोखण्याचं काम केलं। एका अर्थाने भारतीय जनता पार्टीचा जो एक ॲटिट्यूड आहे की आमच्याकडे बहुमत आहे तर आम्ही काहीही करू शकतो, या ॲटिट्यूडला धक्का देण्याचं काम किंबहुना या देशातली संसदीय लोकशाही पद्धत ज्याच्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे एकमेकांना सत्ता संतुलित करत राहतील हे तत्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले। साधारणतः या कोर्टाच्या निर्णयाकडे हा निर्णय म्हणून बघू नये। स्थगिती यासाठी दिली दोन्ही बाजू ऐकल्या जाईल, तर्कसंगत मुद्द्यांच्या आधारावर कायदा योग्य आहे की नाही, त्याच्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, याच्यावर कोर्ट आपला निर्णय देईल। आणि संविधानामध्ये हा अधिकार आहे, त्या अधिकाराचा उपयोग करून कोर्टामध्ये जर कोणी दिलं आणि 7 दिवसाची स्थगिती दिली तर असं काही आवश्यक नाही आहे की 7 दिवसाची स्थगिती म्हणजे काही तो कायदा कोर्टाने दिलेला निर्णय आहे। मला असं वाटतं हा एक 7 दिवसाची स्थगिती ही आता अंतरिम आहे। अंतिम निर्णय झाल्यावर स्थगितीचा प्रश्नच उपस्थित होतो।